नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 48 तासाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर ह्या काळामध्ये वातावरणात अचानक जोरदार बदल झाला असून महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून सध्याच्या स्थितीला अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सक्रिय असून हे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालच्या उपसागर, केरळ आणि गोव्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून भारताच्या पूर्व भागातील भुवनेश्वर, कोरबा, धनबाद या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय आहे। तर या सर्व स्थितीच्या आढाव्यानुसार येत्या 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज देखील येत्या 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 3 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर अर्थात येत्या 48 तासाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, गोवा आणि तमिळनाडूचा दक्षिणी परिसर या भागातही दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाजा, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह राहील। तसेच तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागातील काही भागात पावसाचा जोर कमी राहील, जसे चेन्नई, नेल्लोर, विजयवाडा, नंदलाल, हैदराबादचा काही परिसर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून हैदराबादच्या पश्चिम आणि उत्तर भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तसे जोरदार पावसाची शक्यताही रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणमचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून भुवनेश्वर, कांतामाल, रायपूर, कोरबा, राउरकेला, कोलकाता, धनबाद, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या भागात ठिकठिकाणी खूप जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्र राज्याच्याही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा येत्या 48 तासात राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील नागपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 48 तासामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुटीबुरी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। धामणा, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर या परिसरातही जबरदस्त पावसाचा अंदाज असून धोतीवाडा, बोरी, कोकाटे, कोडाली, काटोल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि नागपूरच्या उत्तर भागामध्ये कामठी, वाघोली, पारशिवनी, रामटेक, वनेरा, घोटी, बडेगाव, विचवा, उमरी, सावरनेर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज असून भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, पारशी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, गोबरवाई, खरबसर, निपाणी, डोंगरी या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। निपाणी, डोंगरी, गोबरवाई, तुमसर, तिरोडा, चांगझरी, गोंदिया, आमगाव, रांजेगाव या भागातही ढगफुटी सदृश पावसाचा अंदाजा काही भागात राहील। काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। गोरेगाव आणि साखरटोळ्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये लखनी, साकोली, संग्रणी, अडेल, उमरेड, पावनी, गोथंगाव, भिवापूर या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। देवरी, चिंचकर, चिंचोला, कोलेगाव, मार्कासा, आमगड, चौकी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बालीटोला, बोंडगाव, कोलेगाव जोरदार पावसाची शक्यता राहील। तसेच कुरखेडा, मालवेरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात आहे। आणि जबरदस्त पावसाचा अंदाजा गडचिरोली जिल्ह्यातील दिघोरी, देसिंग, किमतीमेदा, तुलमाल, चुरमुरा, नाटेचौक तसेच वलनी, सिंधवाई या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। राजोळी, मूल, सावली तसेच चामर्शी, घोट, एटापल्ली, मुळचेरा, आष्टी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। गडचिरोली, चुरमुरा, नाटेचौक इथे जोरदार पावसाचा अंदाज असून दोनोरा, मुरमगाव, मालवेरा, नाटेचौकला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे चंद्रपूर, बर्लापूर मध्यम जोरदार स्वरूपात असून कजवालीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सोनापूर, शिरपूर, खेडगावलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये चंद्रपूर, गुगस रोड, वणिकायर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। उत्तर भागाकडे अतिजोरदार पावसाचा अंदाजा भाटाडी, भद्रावती, मोरली, कोटवाडा, चारगाव, बेके, चिमूर, ब्रह्मपुरी या बहुतांश ठिकाणी
अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे वणिगारला मध्यम स्वरूपात राहील। पांढरकवडा, पेंढारी, परवा, गोमूत्री, कॅप तसेच घाटंजी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जवई, अर्निद्या आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इथे मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता आहे। करंजी, मोहाडा तसेच घाटंजी, जामोडा, राळेगाव, दुर्ग, पिंपरी, कलाम, यवतमाळ, बाबुलगाव, देवळी, कोल्हापूर, फलेगाव या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि यवतमाळच्या पश्चिमेकडे लाडखेड, धारवा, नेर हलक्या मध्यम ते तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून वाडकी, पुणे, वडनेर, राळेगाव, दुर्ग, पिंपरी, कलाम, जामोडा तसेच देवळी, कोल्हापूर, फलेगाव, बाबुलगाव, पुलगाव, वर्धा या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगणघाट, बारबाडी, तुळजापूर, जामणी, देवळी तसेच बुरीकोटे, बुटीबुरी, धुतीवाडा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव, बाबुलगाव, पुलगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, दामणगाव रेल्वे, वडोणा, अरवी, लाडगड, तळेगाव, आष्टी, करजना, मोझारी, नांदगाव, अमरावती, बडनेरा मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। जोरदार पावसाची शक्यताही दुर्गवाडा, आष्टी, जळखेडा, वरुड, नरखेड, कोडाली, काटोल तसेच पांढुर्णा या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। हलक्या मध्यम पावसाची शक्यताही अंजनगाव, सुजी, अचलपूर, ब्राह्मण, तडी, चांदूर बाजार, चिखलेडा, हरिसाल, धारणी या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून हरिसाल, धारणीच्या उत्तरेकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यात दक्षिण भागात अकोला, बोरगाव, मंचू, गोरेगाव, बाळापूर, खामगाव, शेवगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता आहे। अकोट, तेलरा, जळगाव, जामोद मध्यम स्वरूपात राहील। बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, बाबरगाव, तिगी, नांदुर्णा, मलकापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। बुलढाणा, गिरडा, चिखली, देऊळगाव, राजा या भागात हलक्या स्वरूपात असून अहमदपूर, कोदनापूर, घाटबोरी, डोंगाव, मयेकर, रिसोद, लोणार, रिथाड तसेच बीबी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज मराठवाड्यातील वाशिम, रिथाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीठ, गजाना, खेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली, औंध, कळमनुरी, सेनगाव, सप्तगोला मध्यम स्वरूपात असून इनापूर, महागाव, मौलाई बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे परभणी, जरी, बोरी, जिंतूर, औंध लगतचा परिसराही मध्यम स्वरूपात राहील। सेलू, पाथरी, परतुलाई मध्यम पावसाचा अंदाज असून पाथरी, आष्टी, मांजलगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, पूर्णा तसेच गंगाखेड, पालम, लोहा, कवठा, नरशी, मुखेड इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, परभणी, पेटुंबरी, भोकर तसेच हिमायतनगर, उमरखेड, मोरचोंदी, ढाकणी ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोंडलवाडी, धर्माबाद तसेच मुखेड, देगलूर, रुदोट, निजामाबाद मध्यम ते तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीरंतपाल, नेलंगणा, उदगीर, अरुंदा, हलसी, भालकी, पिदर, नारायणखेड तसेच उमरगा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर, श्रीरंतपाल, औसा, भाडा, किंतोड, कोंड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही धारुरके, जलम, चौसाला मध्यम जोरदार स्वरूपात असून बीड, गेवराई, मांजलगावलाई मध्यम ते तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, बर्डापूर, रैनापूर, लातूर रोड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये पावसाची शक्यताही कळंब, मासा, तारखेडभूम जोरदार स्वरूपात राहील। पातूर, खडा, जामखेड, काडाश्री इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। बार्शी, पाणेगाव, वैरभंगा, धाराशिव, कामेगाव, बेंबली, एडशी, पेठ, तुळजापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदुळवाडी, नळदुर्ग, होटी, मोष्टी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अरणगाव, कुरवाडीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यताही हलक्या मध्यम स्वरूपात। दक्षिण भागामध्ये जालना, बदनापूर, गोलापांगरी, ईश्वरनगर, काचूर, पाचूर हलक्या मध्यम स्वरूपात आहे। देऊळगाव, राजा, सिल्लोड, मोहारा इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये दाखेपाल, दहीगावणे, पैठण तसेच लगतचा भाग बगतापूर, वडोलबैरवा, बनास मध्यम स्वरूपात राहील। अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली, बगूर, पातळी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे। गंगापूर तसेच सेंद्रमळेसी, संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, हतनूर, पिशर, चाळीसगाव आणि लगतचा भाग फुलंब्री या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे एरंडर, अंबळनेर, जळगाव, भुसावळ, न्हावी, रावेर, जामनेर, पडगाव, बोचरा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। धुळे, होरपडा, चिमठाणे, शिरपूर इथे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, ब्याड, भोपकेल, नंदुरबार, धोंडाईचा, शहादा, तलोडा, अक्कलकोहा इथे हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। नवापूर, अंमली, कोकसाने मध्यम ते तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा, औटी, ताराबाद, मालेगाव, मनमाड तसेच वणी, दोडांबे, चांदवड हलक्या मध्यम स्वरूपात असून नाशिक, निफाड, सिन्नर, तिरडे, डुबरे, येवला मध्यम ते तुरळक भागात जोरदार
जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये लाडाची, अर्सुल, शेवगा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, नाशिक, तिरडे, डुबरे, इगतपुरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा। बहुतांश ठिकाणी जोरदार वाऱ्यासह राहील। पालघर जिल्ह्याकडे पश्चिम किनारपट्टीकडे कासाकुरोड, वसई, विरार हलक्या मध्यम स्वरूपात असून पावसाचा अंदाजा जोरदार स्वरूपात गोडमल, वाडा, परळी, कुडण, जव्हार, मोखाडा, खोडाला, सरवाडा या भागात असून इगतपुरीचा परिसर बघितला असता इगतपुरी, वैशाला, आंबेवाडी, सम्राट, कुंडा, शेनवा, शहापूर, पिलवी, कडवाली, शिवाले, वैशाखरे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, नरेल आणि मुंबई, पनवेल या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज हा राजूर, अकोला, कोटाले मध्यम स्वरूपात आहे। जुन्नर, ओतूर, अले आणि नारायणगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। मनसर, खेड, पाबल, कवठे, मलटण इथे हलक्या मध्यम स्वरूपात आहे। वाडा तसेच आंबेगाव, कळवणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। चाकण, शिंदे, आळंदीला मध्यम स्वरूपात असून शिक्रापूर, भांबर्डे, पाबल, मलटण, राऊ, दौंड, नार्वे, बोरी, कडेगाव या भागात मध्यम ते तुरळक भागात जोरदार स्वरूपात राहील। तसेच पुनावले, सुसगाव, पुणे, दायरी, शिवापूर, सासवड, खेटवले, जेजुरी, मारगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये सोनापूर, व्याहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेकडे करमळा, कर्जत, जामखेड, काढाश्री, बगूर, पाथर्डी, श्रीगोंदा, राळेगाव, पारणे, सुपे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बगूर, पाथर्डी, अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, रावरी, वांबोरी मध्यम स्वरूपात असून श्रीरामपूर, तालिकाबन, वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, जवळके, संगमनेर, अकोला हलक्या मध्यम स्वरूपात असून घारगाव, मांडवे, वरवंडी, अले आणि अळकोटी येथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या या परिसराकडे तसेच रायगडमध्ये अलिबाग, पेण, खोपोली, कसमतलाई मध्यम जोरदार स्वरूपात असून रोहा, लवासा, दिवेगर, गोरेगाव, प्रतापगड, वाई मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील लोणार, पलटण, बारामती तसेच सातारा, वडूज, निंदाल, दहिवाडी, लगतचा भाग, रेहमतपूर, कोरेगाव, वडूज, कुसेवली, औंध या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून मुसळधार पावसाची शक्यता आहे। रामपूर, पलूस, विटा, कानापूर, मायानी, लगतचा भाग, मसवड, दिघाची, आटपाडी, चिंके, निंदाल, दहिवाडी या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये कराड, उमराज, मेढा, कोयना, पटण मध्यम स्वरूपात येईल। अरळ, अरवाडे, वसोटफोट, सागदेव, खेड, पाबल, चिपळूण, माखनजन मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही मलकापूर, कोकरूडला मध्यम स्वरूपात येईल। परोळा, संगरूळ येथे मध्यम स्वरूपात असून जोरदार पावसाची शक्यताही कोल्हापूर, जितेबेल, किनी, कोडाली, अष्टा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणी परिसरामध्ये इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, चिकोडी, गारगोटी, कापसी, लगतचा भाग, कडेगाव, दौंड, अजरा, नेसारी, अड्डाला, सांकेश्वरा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे मालदाटी, चिकोडी, रायबग, हिडकल, देवणकाठी मध्यम स्वरूपात असून मुसळधार पावसाचा अंदाजा सल्लागा, शिरागोपी, शिरळ, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगसुळी, शिरागोपी, अथनी, अडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी, धागलपूर, बिलरजत, कानामडी, तिकोटा, विजयपूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी, चिंके मध्यम स्वरूपात येईल। तिघाची, आटपाडी, मसवड, पिलवी, महूद, बुद्रुक, वेलापूर, अकलूज, माळशिरस इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेंबले, टिंबुर्णी, करकम, शेतपल, अंगार, मोल, अरणगाव, कुर्रवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदुळवाडी, कुरुळ, बेलाटी, सोलापूर तसेच अक्कलकोट, आळंदा, होंडाला सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही किनारपट्टीकडे कुणकेश्वर, वायगणी तसेच वडापेठ, पुन्हागड मध्यम स्वरूपात असून जोरदार पावसाची शक्यताही राजापूर, रायपटण तसेच कारेपटण, गगनबावडा, कणकवली, दिघळा, कडेगाव, उपयुक्त कासल या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेलकर, साक्रापा, लांजा या भागात मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड मध्यम स्वरूपात असून किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्यात पारसेम, साकळी, तिकसा, मणगाव, कुर्डी इथे जोरदार पावसाचा अंदाज असून एलापूर, दांडेली, हुबळी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या वेळेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।